तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला। अभिजित पाटील यांनी लोकसभेला महायुतीला दिलेल्या पाठिंब्याचा झाला विठ्ठल कारखान्याला फायदा। चालू व मागील ऊसाच्या बिलाचा प्रश्न थक हमी मंजुरीमुळे लागणार मार्गी। सर्व सभासद व शेतकऱ्यांमधून आनंदाचे व समाधानाचे वातावरण। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये चर्चेत असलेला व पंढरपूर, मंगळवेढा, म्हाडा, मोहोळ, सांगोला तालुक्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणारा म्हणून पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे। या कारखान्याला मार्जिन लोन म्हणजेच थक हमी मिळाल्यामुळे या कारखान्याच्या सर्व आर्थिक अडचणी आता दूर होणार असून दिनांक 15 मे 2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती येऊन आम्ही विठ्ठल कारखान्याला सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन दिले होते। ते आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळले आहे। जवळपास 4 विधानसभा मतदारसंघावर प्रभाव टाकणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला आता तब्बल जवळपास 347 कोटी रुपयांची थक हमी मिळाली आहे। राज्य सहकारी बँकेने ही थक हमी दिल्यामुळे आता विठ्ठल कारखान्याचे सर्व प्रश्न सुटणार असून आगामी गाळप हंगामासाठी लागणारे सर्व ऊस तोडणी वाहतुकीबरोबर सर्व करार, मागील सर्व शेतकरी सभासदांची देणी व आगामी हंगामासाठी सर्व अडचणी दूर होणार असून या माध्यमातून पंढरपूर तालुक्यात सर्व जास्त थक हमी आणणारे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे पहिले नेते ठरले आहेत। महायुती व भाजपा सरकारने राज्यातील सर्व साखर कारखान्यांना थक हमी दिलेली मोठी आहे। यामध्ये विठ्ठल कारखान्याचा समावेश आहे। विठ्ठल साखर कारखान्याला मिळालेल्या 347 कोटी रुपये थक हमीमुळे पंढरपूर तालुक्यातील सर्व शेतकरी सभासद व कारखान्याचे सर्व अधिकारी यांचे आर्थिक प्रश्न सुटून कारखाना प्रगतीपथावर नेणार असल्याचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना माहिती दिली।